आता वाजले आहेत सकाळचे 8:30 आणि मी चाललोय बीचवर. आणि हे आहे आपलं हॉटेल आणि इथूनच असा रस्ता आहे, 5 मिनिटं वॉकेबल आहे. तर आता मी चाललोय नागाव बीचवर. बघूया नागाव बीच कसा आहे. हा इथे मेन रोड आहे, मेन रोडवरून आपल्याला राईड घ्यायचा आहे. आणि हा छोटासा पप्पी, हे पप्पी. हा आहे मेन रोड. इथे पुढे गेल्यावर पण बीच लागेल आणि इथून गेल्यावर पण बीच लागेल राईट साईडला. आणि हे आपले सुरज दादा. इथून सरळ गेल्यावर एकदम मेन रोड लागतो आणि इथून आपण आलेलो. आता आपल्याला इथे आतमध्ये जायचंय. इकडे काही फीज आहेत, म्हणजे बस वगैरे किंवा कार वगैरे घेऊन येत असाल तर याचे तुम्हाला चार्जेस इथे पे करायला लागतात. तर इथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचंय बीचवर. त्या आजूबाजूला मस्तपैकी झाडं आहेत आणि सकाळ आहे त्याच्यामुळे खूप शांत शांत आहे. तर फायनली मी पोहोचलोय बदामी बीचवर. याला बदामी बीच पण बोलतात. आता सकाळ आहे त्याच्यामुळे बीचवर एवढी गर्दी दिसत नाही. तर असा आहे हा बदामी बीच, एकदम नीट आणि क्लीन. इथे तुम्हाला स्टॉल्स वगैरे काही दिसणार नाही जसे आपल्या मुंबईमध्ये आहेत तसे, कारण का बहुतेक इथे अलाव नाही आहे. आणि इथे आता सकाळ झाली आहे तरी तुम्हाला राईड पण करायला भेटेल. उंटाची राईड आहे, परत मोटर राईड आहे आणि ते रोज भरपूर साऱ्या अजून दुसऱ्या पण राईड्स आहेत. एक बैलगाडी पण दिसते. ती बैलगाडीची राईड नाही, ऍक्च्युली ते बैलगाड्यांची शर्यत असते, त्याची ते प्रॅक्टिस करतात. तर असा आहे हा बदामी बीचचा सकाळचा व्ह्यू. जर तुम्ही अलिबागला येत असाल आणि जर नागाव बीच, अलिबाग बीच आणि बदामी बीच हे एकमेकांनाच कनेक्ट आहेत. ऍक्च्युली स्टार्टिंगला तिथूनच अलिबाग बीच लागतो, त्यालाच कनेक्टेड अक्षी बीच आहे, मग रायवाडी बीच आणि हा बदामी बीच जिथे आपण उभे आहोत सध्या. आणि पुढे तिकडे एकदम नागाव बीच आहे. तर तुम्ही कधी इथे येत असाल तर ते एकमेकांनाच कनेक्ट आहेत. तुम्ही वॉकिंग करून पण येऊ शकतात जर तुमच्याकडे टाइम असेल तर, नाहीतर तुम्ही बाय रोड इथे येऊ शकता. शुभ संध्याकाळ मित्रांनो. आता संध्याकाळ झाली आहे आणि मी चाललोय परत नागाव बीचला. सकाळी आपण राईट साईडला गेलेलो आणि आता आपण लेफ्ट साईडला जाणार आहे जिथे नागाव बीच आहे. तर बघूया, आता सनसेटचा टाइम पण झालेला आहे. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, भेटू आपण डायरेक्ट बीचवर. फायनली आपण नागाव बीचला पोहोचलेलो आहे. इथून 1 मिनिटावर रस्ता आहे. इथे तुम्ही गाडी पार्क पण करू शकता, 4 व्हीलर वगैरे आणली असेल तर. आणि आपल्याला इथून सरळ जायचंय. फायनली आपण बीचवर पोहोचलेलो आहोत. इकडे सुरूची झाडं आहेत, त्यांना सुरूची झाडं बोलतात. आपल्या मुंबईमध्ये अशी झाडं दिसणार नाहीत तुम्हाला.
आणि हा आहे नागाव बीच. इथे कॅमेल राईड पण तुम्ही करू शकता. कॅमेल राईडचे प्रति 150 रुपये आहे पर पर्सन. आणि मोटर रायडिंग पण आहे, इकडे उभी आहे ती. तिचे डबल सीट साठी आय थिंक सो 300 रुपये आहेत आणि सिंगल साठी 200 रुपये. आणि स्वतः तुम्ही सेल्फ ड्राईव्ह करू शकता. आता आपण थोडा सनसेटचा आनंद घेऊया. थोड्याच वेळाला सनसेट पण होऊन जाईल. तर मित्रांनो, फायनली सनसेट झालेला आहे. हे बघू शकता, नागाव बीच वरून आपण सनसेट बघतोय. अप्रतिम दिसतंय आणि पूर्ण शांतता आहे, फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय. तर मित्रांनो, असा होता हा नागाव बीच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे काम, स्टे सेफ अँड एन्जॉय द राईड.